राजेशाही ट्रेडिंगच्या ऑप्शन चॅनल लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण चार्ट ऑफ ॲक्युरसी 1.0च्या 9 सिनॅरिओचा अभ्यास करत आहोत. 9 पैकी आपण 6 सिनॅरिओचा अभ्यास चांगल्या पद्धतीने एकदम डिटेलमध्ये केलेला आहे. आज आपण 7 नंबरच्या सिनॅरिओचा अभ्यास करणार आहोत. चार्ट ऑफ ॲक्युरसी 1.0 मधील 7 नंबरचा हा जो सिनॅरिओ आहे, तो सिनॅरिओ आपल्याला सांगतो की सपोर्ट इज WTT अँड रेजिस्टन्स इज WTT, बोथ आर WTT. म्हणजेच काय, सपोर्ट हा टॉप साईडला जाण्याची तयारी करतोय, रेजिस्टन्स सुद्धा हा टॉप साईडला जाण्याची तयारी करतोय. म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे दोन्हीही बॉटम कडून टॉप कडे जाण्याची तयारी करतायत. म्हणजे याच्यामध्ये बाईंग प्रेशर जास्त येत आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे बॉटम कडून टॉप कडे शिफ्ट होण्याची तयारी करत आहेत. मग अशा सिनेरिओ मध्ये आपण एक कॉल ऑप्शन बाय करू शकतो, एक फ्युचर आपण बाय करू शकतो, आपण कॅश मध्ये बाईंग करू शकतो, आपण पुट ऑप्शनला सेल करू शकतो. वन कॅन बाय अ CE, वन कॅन बाय अ फ्युचर, वन कॅन बाय इन कॅश, वन कॅन राईट अ PE, वन कॅन सेल अ PE. अशा पद्धतीने आपण बाईंग साईडचे ट्रेड घेऊ शकतो. चार्ट ऑफ ॲक्युरसी 1.0 मधील 7 नंबरचा हा जो सिनेरिओ आहे, तो आपल्याला सिनेरिओ सांगतो की मार्केटमध्ये बुलरन येणार आहे. बुलरन कशामुळे येणार आहे, कारण सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे दोन्हीही WTT आहेत. हे दोन्ही WTT असल्यामुळं आपण पुट साईडचे ट्रेड घेणं टाळलं पाहिजे. कारण पुट साईडचे ट्रेड घेणं हे रिस्की असतं, कारण रेजिस्टन्स हा टॉप साईडला वीक आणि सपोर्ट हा सुद्धा टॉप साईडला वीक. सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे दोन्ही WTT असल्यामुळे आपण बिरिश ट्रेड घेणं टाळलं पाहिजे. चला तर मग आता आपण ऑप्शन चेनमध्ये हा सिनेरिओ समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. आपण LTP कॅल्क्युलेटरमध्ये तशा पद्धतीचा सिनेरिओ शोधण्याचा प्रयत्न करूयात, जेणेकरून आपल्याला सपोर्ट WTT आणि रेजिस्टन्स WTT हा सिनेरिओ समजून घेण्यास मदत होईल. आता इथं आपण इंडस टॉवरची ऑप्शन चेन ओपन केलेली आहे. हा जो स्टॉक ट्रेड करतोय तो 254.05 या प्राइसवर ट्रेड करतोय आणि आता जो सपोर्ट आहे, सपोर्ट 250 या स्ट्राईक प्राइसवर आहे. सपोर्ट OI आणि व्हॉल्यूमचा आहे आणि रेजिस्टन्स सुद्धा OI आणि व्हॉल्यूम या दोन्हीचा आहे. हे रेजिस्टन्स सुद्धा टॉप साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय. रेजिस्टन्स 260 या स्ट्राईक प्राइसवर आहे, परंतु 270 या स्ट्राईक प्राइसवर इथं जे आपल्याला येलो कलर दिसतोय, याचा अर्थ असा आहे की हे रेजिस्टन्स खालून वर येण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजेच काय, WTT बॉटम पासून टॉप कडे, वीक टुवर्ड्स टॉप. सपोर्ट वीक टुवर्ड्स टॉप. 250 पासून व्हॉल्यूम 250 वर येण्याचा प्रयत्न करत आहे आणि OI 250 पासून 260 या स्ट्राईक प्राइसवर येण्याचा प्रयत्न करत आहे. तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स या ठिकाणी दोन्हीही WTT आहेत. हे जर दोन्ही WTT असतील तर आपण ट्रेड कोणत्या ठिकाणी घ्यायला पाहिजे? आपण या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्टवर ट्रेड घेऊ शकतो. एक्सटेन्शन ऑफ सपोर्टवर ट्रेड घेण्यासाठी आपल्याला 250च्या व्हॉल्यूमवर आपल्याला क्लिक करावं लागेल. इथं जी काही व्हॅल्यू येणार आहे, जी काही आपली एंट्री प्राइस येणार आहे, ते आहे 244. 244ला आपण इंडस टॉवरचा चार्ट पहिल्यांदा ओपन करूयात आणि त्यानंतर आपण जी काय आपली व्हॅल्यू येत आहे तिथं आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करूयात. 244, 244.95 म्हणजे 245. 245ला आपण या ठिकाणी ट्रेंड लाईन करूयात. 245ला आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली. हे काय झालं आपलं एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट. एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा स्टॉक कुठे ट्रेड करतोय सध्या 254 वर आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट म्हणजेच EOS कुठं आहे सध्या 245ला. 245 आणि स्टॉक ट्रेड करतोय 254. मग आपल्याला हा स्टॉक आणखीन खाली येण्याची वाट पाहावी लागेल. तेवढा तरी आपल्यामध्ये संयम पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला आपण कॉल बाय करू शकतो आणि प्रत्येक एंड ऑफ डायव्हर्जनला सुद्धा आपण कॉल बाय करू शकतो. पण डायव्हर्जनचे ट्रेड हे स्लाइटली रिस्की ट्रेड असतात आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजेच एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सचे जे काही ट्रेड्स आहेत ते सेफ असतात. पण आता या ठिकाणी हे बुलरन सिच्युएशन असल्यामुळे आपण पुढचा ट्रेड घेऊ शकत नाही. म्हणजेच एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्सला आपण ट्रेड घेऊ शकत नाही. आपण एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला ट्रेड घेऊ शकतो आणि सपोर्टच्या एंड ऑफ डायव्हर्जनला आपण इथं ट्रेड घेऊ शकतो. आता सपोर्टचा एंड ऑफ डायव्हर्जन कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी आहे. इथे दिसेल तुम्हाला 247.
इथूनही आपल्याला प्राइस भेटत आहे। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते WTT आहे 255, ऍक्च्युअली WTT इथपर्यंत आहे, कारण इन द मनी मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय OI 260 या स्ट्राईक प्राइसवर आपण क्लिक करूयात। हे ब्रेकडाऊन म्हणत आहे, ठीक आहे। आता त्याच्या खालच्या स्ट्राईक प्राइसवर आपण क्लिक करूयात, इथे पण ब्रेकडाऊन म्हणत आहे। त्यानंतर 255च्या स्ट्राईक प्राइसवर आपण क्लिक करूयात। ही ज्या ठिकाणी WTT आहे सपोर्ट, तिथे जी काय प्राइस येत आहे ते 249, म्हणून 249 ला सुद्धा आपण काय करूयात, एक ट्रेंड लाईन टाकूयात 249। ते 249 ची ही जी काय आपली एंट्री असणार आहे एंड ऑफ डायव्हर्जनची, इथं आपण टाकूयात EOD किंवा डायव्हर्जन टाकूयात। हा डायव्हर्जनचा ट्रेड आहे, डायव्हर्जन EOD एंड ऑफ डायव्हर्जन। डायव्हर्जन त्यालाच आपण स्लाइट रिस्की ट्रेड म्हणायला हरकत नाही, स्लाइट रिस्की ट्रेड। तर अशा पद्धतीनं हा स्टॉक जो आहे याला आपल्याला आपल्या प्राइसला यायची वाट पाहावी लागेल। आपली पहिली जी काय प्राइस असणार आहे स्लाइट रिस्की, तर पहिली प्राइस ही असणार आहे, आणि सेफ प्राइस जी काय असणार आहे या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट असणार आहे। एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट वरून जेव्हा मार्केट निघतं डेफिनेटली एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स कडे जातं, पण हा सिनेरिओ जो आहे तो बुलरन वाला आहे, त्यामुळे इथं रेजिस्टन्स कुठं म्हणजे एक्झॅक्टली टॉप कोणता हे आयडेंटिफाय करणं हे कोणालाही शक्य नाही। हे बुलरन सिच्युएशन असते, अशा सिच्युएशनमध्ये मार्केट कोणत्याही प्राइसपर्यंत अपसाईडला प्रवास करत असतं। आशा करतो की आजचा हा सिनेरिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल। जर कोणाला काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तुमच्या प्रश्न विचारा, तुमच्या शंका विचारा, तुमच्या अडचणी विचारा। मी नक्कीच तुमच्या प्रश्नांवर एक स्वतंत्रपणे व्हिडिओ बनवून उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन। आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, आणि व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांमध्ये, सर्व नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून ओरिजिनल स्टॉक मार्केट कशा पद्धतीनं चालतं, स्टॉक मार्केट कशा पद्धतीने शिकायला पाहिजे याची माहिती त्यांना भेटेल। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद, बाय बाय।